SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सातपूर शिवजन्मोत्सव 2025च्या अध्यक्षपदी जीवन रायते तर कार्याध्यक्षपदी सौ दीक्षाताई लोंढे। सविस्तर वृत्त असे। बहुजन प्रतिपालक ही संकल्पना सर्वांच्या मनात रुजवत सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने 2025च्या शिवजन्मोत्सव उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते जीवन रायते तथा माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे यांची अनुक्रमे अध्यक्ष व कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली। या निवडीप्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या कोर कमिटीतर्फे निर्णय घेण्यात येऊन या दोघांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले। या प्रसंगी माजी अध्यक्ष निवृत्ती अण्णा इंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सालाबादाप्रमाणे सातपूर शिवजन्मोत्सव समितीची आज जी मीटिंग झाली कार्यकारिणीची, सर्वानुमते जीवनभाऊ रायते यांची अध्यक्षपदी निवड झाली। तसेच कार्याध्यक्षपदी सौ दीक्षाताई लोंढे यांची निवड झाली। खरोखर जर आपण बघितलं तर सर्व समाजाला सर्वांना न्याय देणारं काम आपला महाराजांच्या शिकवणीप्रमाणे 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सोबत ठेवण्याचं काम शिवजन्मोत्सव समिती सातपूर हे करत असते। सर्व सामाजिक घटकांना न्याय देण्याचं काम, सर्व प्रवास देण्याचं काम शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात येतं। ही रूपरेषा आपली कार्यक्रमाची ठरणार आहे। उद्या 10 वाजता मसाला झोन येथे मीटिंग होऊन कार्यकारिणी निवड करण्यात येईल। तसेच जे कार्यक्रम आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम जे देखावे सादर करणार आहोत, तसेच जे बालगोपाळांसाठी विविध कार्यक्रम, जेणेकरून महाराजांचं कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम, ही जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आपल्या सर्वांच्या वतीने व सर्व सातपूरकरांच्या वतीने देण्यात आलेली आहे। ती यशस्वी हे लोक पार पाडतील अशी मी सर्व सातपूरकरांच्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांना हे करतो आणि थांबतो। धन्यवाद। तसेच सामाजिक कार्यकर्ते करण गायकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्यात। शिवजन्मोत्सव सोहळा सातपूर या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी अनेक वर्षापासून या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या खजिनदार पदाची जबाबदारी ज्यांनी सांभाळली ते आमचे सहकारी मित्र जीवनजी रायते यांची आज सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली। त्याच पद्धतीने अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत विविध थोर महापुरुषांच्या जयंत्या अत्यंत दिमागदार पद्धतीनं साजऱ्या करणाऱ्या आमच्या वहिनी दीक्षाताई लोंढे यांची या समितीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली। छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच ही होती की समाजामध्ये प्रत्येक घटकाला सोबत घेऊन या राष्ट्राची निर्मिती त्यांनी केली आणि सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा हे त्याचंच अनुकरण करत आहे। या समितीमध्ये आपण जर बघितलं, आज अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची निवड झाली, इथेही दुहेरी संगम आपल्याला पाहायला मिळतो। आणि उद्या जी आमची समिती आहे, इतर जी कार्यकारिणी जाहीर करणार आहे, त्यामध्ये सुद्धा 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या सर्व शिवभक्तांना या शिवजन्मोत्सव कमिटीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येतं। याचा अर्थ छत्रपतींनी जे विचार दिले, छत्रपतींनी जे आचार आम्हाला दिले, त्याची तंतोतंत पाळण या सातपूर शिवजन्मोत्सव सोहळ्याकडून होतं। मागच्या वर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा ज्या पद्धतीने झाला, या वर्षीचा त्याच्यापेक्षा आणखी चांगल्या पद्धतीने करण्याची जबाबदारी अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि समितीवर आहे आणि ते निश्चितपणे व्यवस्थितपणे ही जबाबदारी पार पाडतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। दोघांनाही या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदाच्या मी खूप खूप शुभेच्छा। तर या प्रसंगी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी या वर्षीचा उत्सव हा मोठ्या जोमात आणि उत्साहात साजरा करण्याचे उपस्थितांना आश्वासन देत आपले मनोगत व्यक्त केले। उत्सव समिती 2025ने यावर्षी जीवनभाऊ रायते यांना अध्यक्षपदी व त्याचप्रमाणे मला कार्याध्यक्षपदी निवड करून दिल्याबद्दल मी समितीचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी जी जबाबदारी आम्हाला दोघांनाही दिलेली आहे ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडू अशी मी या ठिकाणी ग्वाही देते। हा शिवजन्मोत्सव
जो 2025चा होईल हा अतिशय उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने साजरा होईल अशी मी ग्वाही देते. धन्यवाद. शिवजन्मोत्सवाची काल बैठक जनरल बैठक ही संपन्न झाली सौभाग्यवानचं ते. त्या ठिकाणी 13 अध्यक्षपदासाठी इच्छुक होते, 9 कार्याध्यक्षपदासाठी इच्छुक होते. आज कोर कमिटीची बैठक झाली सकाळी. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये एकमताने माझं नाव सर्व अध्यक्ष असेल, कार्याध्यक्ष असेल, त्यासोबत माझ्यासोबत असलेले जे इच्छुक असेल त्यांनी माझं नाव सुचवलं. खरं तर माझ्यासोबत जे इच्छुक असेल त्यांनी माझं नाव सुचवलं. हा त्यांचा मोठेपणा आहे. मी त्यांचं अभिनंदन करेल. आणि खरोखर अभिनंदन करायचं गेलं तर माझे अध्यक्ष असेल, माझे कार्याध्यक्ष असेल, यांनी हा जो शिवजन्मोत्सवाचा गाडा आहे तो गाडा या ठिकाणी आज गेल्या 8 वर्षापासून हा पुढं ओढता आहे. आम्हाला यावेळी संधी दिली, मला जी संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन. आणि जो गाडा आम्ही फक्त कार्याध्यक्ष जरी असलो परंतु आम्ही फक्त नामधारी आहे. हे सर्व कार्य करणारी जी कमिटी असेल, कोर कमिटी असेल, सर्व माजी अध्यक्ष असेल, माजी कार्याध्यक्ष असेल, कोर कमिटीचे सर्व मेंबर असतील, या सर्वांची ही साथ असती. आणि त्या साथीमुळं सर्व अध्यक्षांचे कार्यकाळ हे यशस्वी होता. माझाही कार्यकाळ, आमच्या दोघांचाही कार्यकाळ या वर्षी यशस्वी होईल अशी मी ग्वाही देतो. दरम्यान यावेळी मान्यवरांतर्फे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या दोघांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व माजी अध्यक्ष GS नाना सावळे, निवृत्ती अण्णा इंगोले, करण गायकर, दिनकर दादा कांडेकर, धीरज भाऊ शेळके, सचिन आबा गांगुर्डे, मुन्ना तुपे, राजेश खताळे, संदीप सोनवणे, विजू शिंदे, नाना जाधव, मनोज आहिरे, संतोष पवार, समाधान देवरे, प्रवीण नागरे, गौरव जाधव, वैभव डिकले यांसह सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.